काय ग काय होत है फातिमा? ये हो रहा है मेरे नसीब में। ओए ये गर्दुल्ला कौन है बे? तुला पण नशेडी वाटला ना? अम्मीने रिश्ता पाठवलाय हा। मग भेटून ये. याला एकदम बरोबर आहे तुझं फातिमा, नाहीच पाठवलं पाहिजे. है ना? मग करेक्ट आहे, एका मुलाला मुलाचाच फोटो पाठवतायत. अबे तुझे मार खाने अभी। सॉरी हाँ? सॉरी. ए टेक्नो असं काय म्हणतो रे तिला? मी ती एवढ्या पोरांना धोपटते म्हणून काय काही बोलशील का? करो आप भी मजाक करो मेरा। आता अम्मीला काय रिप्लाय देऊ हेच मला कळत नाही। समजावून सांग त्यांना. बॉस पण ऐकलं तर पाहिजे ना। बस त्यांच्या समोर शांतपणे बस आणि त्यांना शांतपणे समजावून सांग तुला कसा मुलगा हवाय, तुझ्या काय अपेक्षा आहे. आणि याच्यासाठी ना पहिले तू स्वतःला हा प्रश्न विचार की तुला कसा मुलगा हवाय, आणि मग त्यांना समजव. आई येते, तुझ्या मनातलं कळणार नाही का त्यांना? करेक्ट आहे. बॉस म्हणते ते करेक्ट आहे. फातिमा तू बॉस सारखं कर. तुझ्यासाठी ग्रीन फ्लॅग्स काय आहेत, रेड फ्लॅग्स काय आहेत अशी ना एकदम लिस्ट करून टाक बॉस सारखी. आणि हा ग्रीन फ्लॅग्स म्हणजे तो कसा दिसतो, कसे कपडे घालतो, त्याला कुठला रंग आवडतो, काय खायला आवडतं हे नाही बरं का. करेक्ट ना बॉस? बॉस तुम्हाला माहिती आहे तुमच्यासाठी ग्रीन फ्लॅग काय आहे ते? हो मग बॉसला सगळं माहिती आहे. आता विषय निघालाच आहे तर काय ग बॉस, कोण आहे तुझा तो ग्रीन फॉरेस्ट? कळालं का? आणि सगळे ग्रीन फ्लॅग टिक मार्क झाले? सांग ना. त्यावेळेस बायकांना बाधित म्हटलं जायचं. म्हणजे त्यांना माहिती नव्हतं की बाधित असायला हा काय रोग नाही आहे, ही शक्ती आहे. हे तुमचं बाईपण आहे. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो, जो काही अपमान करायचा आहे ना तो माझा करा, पण बेलसेरे कुटुंबांबद्दल झालेला अपमान मी सहन करणार नाही. बॉस परिस्थिती कोणतीही असली, त्यावर तुझं काहीही मत असलं, मी आहे तुला समजून घ्यायला. मी आहे तुझ्या बरोबर. तू आहेस म्हणून माझ्या मनातल्या भावना तुझ्याकडे बोलू शकलो, नाहीतरी अशात मनात साठत राहिले असतं. थँक्यू बॉस. तू माझी हक्काची व्यक्त होण्याची जागा आहेस. हॅलो काय? नाही अरे वा, आत्ता नाही. आत्ता पहिले मिशन, मग हे सगळं. फातिमा तू पण घाई करू नकोस. सगळ्या गोष्टींचा व्यवस्थित विचार कर आणि मग गोष्टी ठरव. हां, आणि तरीही त्यांनी नाही ना ऐकलं तर मला सांग, मी येईन त्यांच्याशी बोलायला. बॉस म्हणून नाही, मोठी बहीण म्हणून येईन. थँक्यू बॉस. मी ना आजकाल जरा एक वेगळंच मेडिटेशन करायला सुरुवात केली. माहितीये त्याच्यामुळे ना माझे इंट्युशन्स असे खूप स्ट्रॉंग झालेत. त्या मेडिटेशनमुळे मला लोकांच्या मनातलं ऐकू येतं. मला करायचंय. मला तू आता सांगू शकतेस का की बॉसच्या मनात आता एक्झॅक्टली काय चालू आहे? हो करू शकते मी. थांबा थांबा, मला ऐकू येतं बॉसच्या मनातलं. हां अरे बॉसला एक मुलगा आवडलाय. मला केडी सर. काय? केडी सरांचा फोन आलाय बॉस. हां. हॅलो बॉस. हा केदार बोल. फिंगरप्रिंट्स मिळाल्या. आता आपल्या पार्टीमध्ये शिरण्याचा मार्ग मोकळा. गुड जॉब केडी. काय डीप आहे फार काय माहीत नाही साहेब, पण हां
HD क्वालिटी माल नक्की आहे. कसल्या तरी गोळ्या आहेत. हे सगळं रात्री 10 तारखेला निघणार आहे. कुठून कुठे जाणार आहे? माहीत नाही. नाही म्हणजे एवढं कळलंय की कोणत्या तरी मोठ्या माणसाच्या हातून तस्करी होणार आहे साहेब. बोल पटकन. अहो साहेब खरंच एवढंच कळलंय. अहो या लक्ष्मीची शपथ आपली रोजीरोटी आहे साहेब. हा पण साहेब एवढं कळलंय की हे सगळं 10 तारखेला रात्री घडणार आहे. येतो साहेब. हा प्रत्येक वेळेला या साधू सरांचं स्पेशल क्राईम युनिट काळ्या मांजरासारखं आडवं येतं आणि केस घेऊन जातं. आणि ह्या वेळेला नाही. ह्या वेळेला केस सुद्धा मीच सोडवणार आणि मेडल सुद्धा मीच मिळवणार. 3 वस्तू, 3 वेगवेगळ्या लोकांचे फिंगरप्रिंट्स. हा बॉस, 3 मुलं हाताला लागली आहेत. 2 मुलं 1 मुलगी आहेत. त्यांना मी एका सेफ हाऊसमध्ये ठेवलंय. त्यांची ओळख वापरून आपण सगळेजण आत जाणार. आता बघा मजा. अरे वा बाई, जमलं. फॅन्टॅब्युलस. मी या फिंगरप्रिंट्सचे क्लोन तयार केलेत, म्हणजे डुप्लिकेट्स. आता ट्रान्सपरंट स्टिकॉन टेप वापरून मी या फिंगरप्रिंट्स तुमच्या हातावर चिकटवणार आहे. या इनव्हिजिबल आहेत आणि पुसल्याही जाणार नाही. याचा वापर करून तुम्ही पार्टीत एंटर करू शकता. फक्त आपल्याकडे या प्रिंट्स 3च आहेत आणि आपल्या टीम मेंबर्स 6 आहेत. 2 मुलं आणि 1 मुलगी. मी, केदार आणि कत्री. आम्ही 3 आत जाऊ. रेवा, तू युवराज बरोबर आत येशील. आणि मी बॉस. अरे मुलांबरोबर बाबांना सुद्धा घेऊन जायचं का आत? काय रे वा बाई, अरे एवढं मोठं थोडं दिसतो मी. हे बाई, ही जर मिशी काढली ना त्याच्या 10 कत्रे खिच्यात घालून फिरल मी. मग असं तुम्हाला वाटतं कमांडर? पण तुमचा अनुभव, तुमची मॅच्युरिटी आणि तुमच्या चेहऱ्यावरचं जे काही ते झळकते ना. आहा. सॉरी बॉस. कमांडर, तुमची गरज बॅकअपसाठी लागेल. तुम्ही त्याच्यासाठी रेडी राहा. तुम्हाला आम्ही काहीही गरज लागली तरी लगेचच फोन करू. सॉरी बॉस, तुम्हाला आत पाठवायची रिस्क आपण नाही घेऊ शकत. का? बॉस, युवराज तुम्हाला खूप चांगलं ओळखतो. म्हणजे जरी चेहरा मास्कने कव्हर्ड असला तरी सुद्धा बॉडी लँग्वेजवरनं त्याला लगेच डाऊट येऊ शकतो. आणि इट्स व्हेरी रिस्की. आणि त्याही पेक्षा महत्वाचं, लाख मेले तरी चालतील, लाखांचा पोशिंदा जिवंत राहायला पाहिजे. वी कांट टेक दिस रिस्क बॉस. आणि मी माझ्या आधी माझ्या टीमचा जीव धोक्यात घालू शकत नाही. बॉस, यावेळेस घालावा लागेल. गुलाबला पकडायचं असेल तर तुमच्या दोघांचं सेफ राहणं सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे.